सगळीच काम बाकी आहेत ना आपली. सगळ्यात आधी सासूबाईंनी दूध गरम करायला सांगितलं. विसरायच्या आधी ठेवून देतो ग बाई. मला ना सासूबाईंचं काही खिल्ल्या कळत नाही. जेव्हा बघावं तेव्हा माझ्यावर नुसते चिडलेल्याच असतात. आता त्या दिवशी जरा गुलाबजाम मध्ये मीठ कमीच पडलं. आता आपण कधी कधी भाजी वगैरे बनवतो, मीठ कमी होऊन जाते तर आपण वळून टाकतो ना. मी तेच सांगितलं सासूबाईंना, तरी ते माझ्यावरच चिडले. अच्छा, मला वाटलंच होतं काहीतरी माझंच चुकलं. पण हे माझ्यावर का चिडले मला अजिबात पटलं नाही. हे मला बोलले होते की रूम वगैरे आवरून ठेव, काही खराब वगैरे असेल ते सगळं स्वच्छ धुवून ठेव. सगळं केलं तरी ते माझ्यावरच चिडले. का का म्हणजे काय? आणि मी यांचा शब्द कधी खाली पडू दिला आहे का? काही दिवस पूर्वी ते बोलले होते मला की त्यांचा लॅपटॉप खराब झालाय. तर मी त्यांचा लॅपटॉप घेतला, व्यवस्थित 2-3 वेळा पाण्याने बुचकाळून काढला आणि ठेवून दिला. तरी ते माझ्यावरच चिडले. आणि त्याची छोटी छोटी काळी काळी बटन ते चिटकून होती, ते मी एक 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 करून वेगळी करून ठेवली. तरी तू हसते काय? म्हणजे आता पण माझंच काहीतरी चुकलं. धरा धरा, ते सगळं सोड. हे घे शिरा आणि बाहेर सगळ्यांना नेऊन दे. सगळ्यांना बाहेर भूक लागली असेल. आणि हा, इथे मीठ घातलेलं नाही आहे. तिखट, मी म्हटलं ना मीठ नाही घातलंय. तेच मी विचार करत होते मनुका वगैरे टाकताना की तिखट का टाकताय. अगं काही वेगळा पदार्थ बनला असेल, सगळ्यांना छान वाटेल. नेऊन दे जा. अगं तुला माहित तर आहे ना, इथे बोलायला सुद्धा बंदी आहे. आणि हसणं तर दूरच राहिला. मला ना असं चुपचुप राहणं आवडत नाही. आणि कसं आपण प्रसन्न ना, मग आपलं घर सुद्धा प्रसन्न राहतं. आले सासूबाई. आले. आता यासाठी सुद्धा मलाच ऐकावं लागेल. आले.